ओके. पेट्रोल भरायला थांबलेले आमचे मित्र आणि बाजूला भाडोत्री. मस्त होणार आहे. राम 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 भाई. आहे हंड्रेड हलते भाई. 50 सोड गाडी बघ खतरनाक. पाजी आहे पाजी. एक नंबर मॉडिफिकेशन. एक नंबर. बढ़िया बढ़िया सुपर. इतना निघा पहिले मेन रोडला. चला अमरी के रस्ते से जाएंगे पिंटू. बाय बाय. रस्ते हल्ले आजच्या डेंजर होत चालन. ऑल साइड ऑल साइड ऑल साइड ऑल साइड ऑल साइड पडू लोक पडू. सगळ्यात डेंजर वाली वॉटर क्रॉसिंग तर आता मी क्रॉस केली. कॅमेरा पण त्याचा खतरनाक रिस्की झालेला आहे. सगळं बघा रस्त्याच्या मध्ये पडलं. पेट्रोल टँकची वाट लागली आहे. पेट्रोल टँक लीक झाले माझी. शुभ सकाळ मित्रांनो. ब्लॉगची सुरुवात डायरेक्टली गाडीजवळ करतोय कारण आज घाई झाली थोडीशी. आज आहे दिवस 17वा. थांबा एक मिनटं गाडी पाठी घेऊ द्या. 1 मिनटं. ओके आज दिवस 17वा आहे. 2 दिवस आपण इथेच होतो या होमस्टेला. ओके आज आपला रोड आहे पँगॉंगचा. आज आपण पँगॉंगला जाणार आहोत. ट्राय करू 100%. थोडासा उशीर झालेला आहे नेहमीप्रमाणे. 1-2 दिवसात लवकर निघालं असेल पण आज उशीर झालेला आहे आणि ठीक आहे. आज आपण रोड कव्हर करायचा 100%. पण आज रोड थोडा रिस्की असणार आहे. पिंटू रेडी का? ओके तर आज थोडा रोड रिस्की असू शकतो. बघूया डिफिकल्टीज काय येतील काय नाही येतील. आय डोंट नो. हा जो घर दिसतोय तुम्हाला आत्ता तिथे आपण 2 दिवस राहिलो होतो. आता आपण तिथून निघतो पुढे आपल्या पुढच्या रोडला. चला निघूया पुढच्या रस्त्यासाठी. चलो गणपती बाप्पा मोरया. रत्नेश्वरी माते की जय. एकविरा माते की जय. ए बाजूला चल बाजूला. बाय 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 एव्हरीवन. चलो येलकोट येलकोट जय मल्हार. बाय बाय बेटा. चलो आता लेफ्टला जायचं आहे. काल आपण राईटला गेलो होतो कारण राईटला सियासन बेस कॅम्प होता. पण आता लेफ्टला जाऊन आपण जातो पँगॉंगच्या रस्त्याला. इथे पण थोडंसं ऑफ रोड आहे पुढे. आय होप रस्ते चांगले भेटतील. आय होप. कारण मला तर आज रस्त्याचं काही जजमेंट नाही लावू शकत काही पण. भाई रस्ता तर थोडा ओला रेती आहे. मला डाऊट येतोय. ओके नशीब बाई नशीब बाई. आता खाल्लाच झाला. आता पडलो असतो. आता मजबूत पडलो असतो. नशीब वाचलो बाई. हालत नाही गाडी हल्ली. रेती आहे भाई. आरामात आहे भाई. एकदम आरामात आहे. पूर्ण वालू आहे. पूर्ण आलो आहे. आरामात आहे. एकदम आरामात आहे. आता खतरनाक पडलो असतं मी. एकदम आरामात आहे भाई. वाट लागली असते ना माझे. नशीब स्लो झालो. डायरेक्ट स्टेअरिंग मोबाईल झाली होती. फायनली ऑन रोड. रोड आणि झाडे नजारे पण खूप छान आहेत. असेच नजर राहू दे पुढपर्यंत बाबा. ॲक्च्युली आज पण ना त्या दिदींनी खूप चांगला नाश्ता दिला होता आणि पोट पण भरलं आहे. चहा पण झाला आहे. चहा 1 नंबर बनवतात यार त्या. आणि रस्ते पण आता खूप छान लागायला लागलेत. बस माझ्या गाडीची सर्व्हिसिंग पेंडिंग आहे. गाडीची सर्व्हिसिंग झाली ना म्हणजे मी रिलॅक्स्ड. पूर्ण रिलॅक्स्ड. पिंटू गाडी नुसतं पळवतोय यार. पेट्रोल भरायला थांबलेले आमचे मित्र आणि बाजूला भाडोत्री. ते विचारत होते पाडीला काही कुठे चालत इथे पँगॉंग सोबत जातो ना रे बाबा. तुम्ही नको सोबत. आम्ही आमच्या लवकर जाऊ. तुम्ही तुमचं जा. आम्ही आमचं जातो. नुगाचा आम्हाला त्रास नको तो. बरोबर ना. चला यावंच असेल तर बरं 5ची चिटकून राहण्याचं पुरं जा. ओके आता आपण निघूया पँगॉंग रोडला. खाऊन झालं आहे आपलं. आता पुढे चला. चले पाडी निघ. चल पटपट जाऊया पँगॉंगला. हे बाबा छोटी छोटी दगडे. स्टेरिंग इकडे तिकडे आलते. थांब. हे पिंटू तुझी नाही आली गाडी. माझी आलते बाई फुल. 1 मिनिट गाडीवरती चढवतो. हा लेफ्ट गेलाय तुर्तुकला. आपण जाऊन आलो तिकडनं आणि आता सरळ पँगॉंगच्या रोडला. आपल्याला समोरला जाताना हाच रस्ता लागला होता. आपण पेट्रोल टाकायसाठी बाहेर आलो होतो. आता आपल्याला इकडनं राईट मारायचं आहे. सरळ रस्ता जातो समोरला. जे सुंदर वालं होमस्टे होतं. आता आपण पँगॉंगच्या रोडला निघतो. हे आहे पँगॉंगचा रोड. लेफ्टवाला रोड जो गेला तो गेला समोरला. नजारे एकदम सुंदर आहेत. वातावरण पण थंड आहे. 1 नंबर वाटत डोंगर. असं वाटतं अंगावरती येतात. काय मोठे मोठे डोंगर आहेत यार इथे. खतरनाक. मॅपमध्ये एकदम स्ट्रेट पास दाखवत आहे. रस्ता पण मला स्ट्रेटच दिसतोय.
गाडी पूर्ण फुल केलं पण गाडी काय 100-80च्या वरती जात नाहीये. 100च्या वरती जातच नाही गाडी इथे. 80-90ला जास्तीत जास्त टच होते. पण रोड वरती खाली अनइवन आहेत, वरती खाली. जेव्हा खाऊन निघालो तेव्हा त्यांनी त्याला विचारलं होतं रस्ता कोणता चांगला आहे. तो बोलला सुमुरवरनं जो रोड जातो ना तो चांगला आहे. दुसऱ्या साईडने पण एक रोड होता, मला एक्झॅक्ट लोकेशन नाही आठवत आहे, पण तो रोड पण थोडा रिस्की होता आणि ऑफ रोड होता. मला आता तरी रोड चांगलाच दिसतोय सध्या तरी. अजूनपर्यंत ऑफ रोड नाही लागलं, पण ऑफ रोड नक्की लागणार आहे मला त्यांनी सांगितलेलं आहे. बघू आता पुढे जाऊन ऑफ रोड लागतोय की नाही लागतोय. आत्ता कुठल्या तरी गावात घुसलो. अरे यार शाळेतली पोरं सुटले, एक नंबर छोटी पोरं. हॅलो हॅलो, एक मिनिट. यार किती गोड आहेत पोरं यार, बघूनच कसला खुश झालो होतं. ते पण बघून खुश झाले. मी हायफाय द्यायला गेलो, सगळेजण हायफाय देतात मस्तपैकी. एक नंबर, खूप भारी. त्याला बघूनच भारी. आता दिवसच मला वाटतं चांगलं जाईल. खूप गोड पोरं, खूप गोड, एक नंबर. छायला ऑफ रोड पॅच चालू झाला काय भाई, हालत खराब व्हायला लागली. मला वाटलं तो रस्ता पूर्ण चांगला असेल. आली कला, अरे खतरनाक भाई. पाणी आहे का, चिखल आहे, दगड आहे. हळूहळू बस, टायर नको सरकवते. हा ऑफ रोड चालू झालाय बाई. कधी संपल, लवकर संपला पाहिजे आणि चांगला रस्ता लागू दे बस. वा मित्रा वा, काय न्यूज दिले, खतरनाक. बापरे, रोड खराब रोड. पॅडीने आताच न्यूज दिले. पाठी स्कॉर्पिओला विचारला, त्यांनी सांगितलंय 15 किलोमीटरचा ऑफ रोड पॅच आहे. 15 किलोमीटर असाच रस्ता आणि पुढे खतरनाक वाले दगड आहेत. वा, काय न्यूज दिलंय, चांगला रस्ता आला. वा भाई. मला वाटतं आता पिंटूची सारखी माझी अवस्था होणार आहे. राम भाई. हँडल हलते भाई रेतीत. ए भाई रेतीत नाही हँडल. राम पिंटू तुझी सारखी अवस्था झाली भाई माझी. अरे नशीब भाई पिंटू सारखी. सॉरी भाई पिंटू, सॉरी. त्या दिवशी तुझी बनकच केली, पण माझी अवस्था आली तुझी सारखी झाली भाई. वालू आहे. हा बाबा, पडू नको दे बस, बाकी काही नाही. अरे पडलं. अरे बेकार हँडल, बेकार हलते. आलू ये पॅडे, आलू ये. लय बेकार. नुसती वाळू आहे, बेल बघ पूर्ण. अरे कौन से रस्ते से जाओगे, डांबरी के नहीं, अभी डगरी के रस्ते से जाएंगे. डगरा नुसती मोठी. बाबा. अरे कसली डगरा आहेत रे रस्त्यान, खतरनाक. लय बेकार रस्ता आहे. अभी नुसता डगरी के रस्ते से काय, डांबरी के. अरे डांबरी के रस्ते से का, डगरी के रस्ते से जाओगे बोलत होतो सगळेजण. ऑफ रोड हाय म्हणून. खतरनाक वाला ऑफ रोड आहे. भाई बाबा, लय बेकार रस्ता आहे भाई. 15 किलोमीटरचा रस्ता आहे का 50 किलोमीटरचा भाई, रस्ताच खपन आहे. अरे हे बघ व्हायब्रेशन बघ कसला जाता अंदर, हे बघ. अरे 50 किलोमीटर वाटतं कौशी, 1-1.5 तास जरा बाई या रस्त्यालाच मरतून अजून आपण. आता कुठं थोडासा चांगला रस्ता आलाय. रस्ता मरू, समोरचा व्ह्यू बघ खतरनाक. रस्त्याने तर वाट लावलेलीच आहे, ऍटलीस्ट व्ह्यू बघून तरी समाधान करू दे. पिंटू कोणाला तरी विचार बाबा, योच रस्ता आहे का पॅंगॉंग लेकचा, एकदा तरी. आईला खतरनाक. ओके, योच सरळ रस्ता आहे. मला तर त्याच्या आईला यो रस्ता मला वाटतं 15 किलोमीटरचा नाही, 50 सोड. गाडी बघ खतरनाक. पाजी एक नंबर मॉडिफिकेशन, एक नंबर. बढ़िया सुपर, एक नंबर. मजा आ गया गाड़ी देख के. फाइनली रोड आलाय बाबा, गाड़ी चढ़ो. हाँ, फाइनली डांबरी के रास्ते से जाएंगे, नॉट डगरी के रास्ते से जाएंगे. डगरी का रास्ता खत्म, डांबरी का रास्ता चालू. नवीनच बनवलाय भाई रस्ता, मला वाटतं मस्त. वाह सुंदर. रोड पण भारी,
आणि नजारा पण भारी, एक नंबर, खतरनाक. डांबरी का रस्ता खतम आणि डगरी का रस्ता डबल चालू. आईला नशीबच खराब आहेत मला वाटतं आमचं आज. आता काय खरं नाही, आता खतरनाक. लेफ्टला बघ कसला वाटे रे, पाणी बघ ना कसं चाललंय. खतरनाक रोड चालू झालेले आहेत आज. तरी सकाळी निघताना आम्हाला डिसिजन झालं होतं की पँगांगला जाताना आपल्याला खराब रोड लागणारच आहे. बायला या साईडला रोडच नाही बघ, नदीत उतरते डायरेक्ट. हे बघ रोडच नाही बाई, इथं कुठल्या पण रस्त्याशी जा, रस्ता कुठून पण बदलत आहे. रिस्की आहे भाई हे सगळं. मला वाटतं भाई चल मला वाटतं भाई खाली वॉटर क्रॉसिंग आहे की समोरची सिटी वॉटर क्रॉसिंगच आहे. वॉटर क्रॉसिंग आता चालू झालेलं आहे. आता आपली हालत खराब, फक्त बस बुटं भिजली नाही पाहिजे ना, त्या पाण्यामध्ये गाडी नाही पडली पाहिजे, बाकी काय नाही. हे भाई फर्स्ट गिअरवर टाका, गिअरवर उतरवा गाडी, आरामात 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 आरामात, एकदम आरामात आरामात उतरवा. पिंटू घाई करू नको. पहिली वॉटर क्रॉसिंग आहे आपल्या लडाख राईडची आणि ती पण खतरनाक वाली. मोठी मोठी दगड आहेत. अरे टाकली रे, थांब, अरे थांब पडशील, अरे थांब पिंटू थांब, अरे करतोस काय बाई, अरे थांब पडशील. थांब, मी थांबतोय 1 मिनिट थांब, मी थांबतोय. पहिले पाणी बघीन नंतरच गाडी टाकेल, डायरेक्ट गाडी टाकणार नाही. सरकते गाडी, कलर चेंज झाल्यानंतर मग तो फिरवते ना JCB. राईटला हां हां आता ओके आहे. सांगते काय, अर्धच राहिला आहे. हां हां एकदम स्लो ठेवली ना, तर गाडी डायरेक्ट हे करतंय. नाही वापरली नाही एवढी, म्हणजे काय ओके चालली, ठीक आहे. लय खतरनाक रस्ता आहे तू. हा तोच गाणं, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश. डगरी का रास्ता संपने का नाम नहीं घेता. डांबरी के रास्ते से जाएंगे तो डगरी का रास्ता संपने का नाम नहीं लेता. तिकडे गाड्या थांबल्या रे, ते रेटला ताण लागायला लागली बाय. गाडी लेफ्टची रस्ता चांगला आहे. लेफ्टला टाक गाडी,
लेफ्टला टाक. लेफ्टचा वे पूर्ण एकदम क्लिअर आहे. छोटीशी प्रॉपर्टी होमस्टे असेल किंवा घर असेल कोणाचं तरी. रस्त्याचं काम चालू आहे रे. एखाद वर्ष लागेल अजून ना मॅडे. अरे स्टिकर बघ किती लावलं नाही तर. खावाची तर इच्छा नाही पिंटू. नको चल इकडनं निघूया पहिले खराब रस्त्यात ना. आपण ऍक्च्युली खराब रस्त्यानं निघूया, मग कुठे चांगल्या रस्त्यात थांबलो तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. परत रात्र झाली तर परत प्रॉब्लेम नको रे आपल्याला. माझी इच्छा होती स्टिकर लावण्यासाठी थांबू, पण नको सर, रात्र झाली तर प्रॉब्लेम येऊ. इथनं निघा पहिले मेन रोडला चला. यही मेन रोड है, डगरी का रस्ता. डांबरीचा रस्ता पाहिजे. और स्निकर्सचं डोंगर आलं. घरी जावं बोलू पण नाही शकत ना. आणखी मला नाही होता, मी चाललो घरी. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. जा, ज्यांची आलं त्यांचीच परत जा. कैफे डांबरी रास्ता आला. डांबरी के रास्ते से जाएंगे पिंटू. पँगॉंगला डांबरी रस्ता आला. आता रस्त्याची भनकस नाही करायची आहे पिंटू. राहिला रस्ता मग लगेच राग करता आपल्यावर. हा 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 बाईकला जावे. कोंबडी गेली ना. रस्त्याची भनकस करू नको होतं बोललो नव्हतं ना. जा आता, जा आता. यो पक्षी आहे ना, कितीतरी वेळा दिसला रे. भारी आहे रे यो. या आमचा कावला आहे का? लडाखचा कावला आहे का तो? साडी बोलतोय. छोटी पोरं आहेत. अरे एक नंबर एक नंबर एक नंबर. छोटी छोटी पोरं मित्रांनो आलेली आहेत आमच्या समोर ना. हाय बाय बाय. सगळी लाल, सगळ्यांची गाला लाल आहेत. आमचीच गाला लाल नाही गावावर. आमचा कलरच पा राहिलं. हा ना, अख्खी डोंगरा चमकतात. पोलराईज घातल्या अख्खी डोंगरा चमकतात. विंड ब्लास्ट आहे बघ. हाँ, आप डांबरी से जाएंगे. परत रस्त्याची भनकस करू नका. हा ना, प्रत्येक जागी वेगळं वेगळं नजारा येतात रे. आहे रस्ता बाकी चांगला बनवलाय रे लोकांनी. हा पूर्ण झाला तर एकदम भारी. म्हणजे कुठलीही गाडी घेऊन या तू. हा मग रस्ता चांगला झाला तर आपली लाईला घेऊन येईन ना क्रूज. बाय मजाच मजा. कुठले बाई तिकडची गाडी आणू क्रूज क्रूज येऊच शकत नाही माझी तिकडची. आपण जिथनं आता वॉटर क्रॉसिंग केली ना तिकडची तर गाडी येऊच शकत नाही माझी. नारे अटकल. दगडी इथं चालू आहे जेसीबीची खुदाई, लंबी जुदाई. बाबा नको ती जुदाई. चला बाबा. और डांबरी का रस्ता खत्म आणि आता डगरी का रस्ता चालू. बाबा बाबा रस्ते लय खराब आहे. रस्ते लय खराब आहेत. म्हणून बोलत होतो मगाशी पिंटू तुला, रस्त्याची भनकस करू नको. म्हणून रस्त्याची भनकस केलीस म्हणून खराब रस्ता लागलाय तुला.
ब्रेक घेतलाय. पँगॉंग लेकला चाललो होतो. अजून पँगॉंग लेक 94 किलोमीटर आहे आम्हाला आणि काय माहिती किती वेळ लागेल पोचायला, अंदाज नाही आहे आम्हाला. पण रस्ता खूप खराब आहे. आता चांगला डांबरीचा रस्ता भेटलाय, बघूया व्यवस्थित पोचू द्या आम्हाला फक्त बस पँगॉंगला. भाई रस्ता तर हळूहळू डेंजर होत चालेल रे, नॅरो होत चालेल, एकदम छोटं छोटं आहे. बघ डायरेक्ट पाण्याची डबोची कडा बघ कसली आहे खतरनाक बाबा. हे आरामात आहे रे बाबा ना, लय डेंजर रस्ता तिथे. रस्ता हल्ली अक्षरशः डेंजर होत चालेल. मला वाटलं एकदम आता चांगला रस्ता आलाय, मगापासून मस्त बरं डांबरीचा रस्ता आला इथं. एकदम नॅरो होत चालेल, छोटे छोटे होत चालेल रस्ता. पिंटू बघ किती लांब आहे बाबा. बाबा तू बघ असला गेला पुढे बाई, कधी डगरा 3 वर्षे सांगू शकत नाही, लय डेंजर. थोडासा पाणी साचलाय रस्त्यावरती. आय होप या पाण्यामध्ये खड्डा बिड्डा नसेल. नॉर्मल पाणी साचलं म्हणजे असं वाहून आलेलं पाणी आहे ना, तोच फक्त थोडासा साचलेला आहे, बाकी काय नाही. हळूहळू काढू द्या बस. 1 मिनिट. ओके एवढंच होतं मला वाटतं पॅच. एवढंच होतं हो. बाई आता माझी गाडी चढताना कुठायला लागली. आता खतरनाक ऑफ रोड पॅच चालू आहे. बाई गाडी एक्सिलेटरच घेत नाही बघ. हे बघ एक्सिलेटरच घेत नाही बाई. सेकंड गिअरवर आहे ना जोरच घेत नाही, डायरेक्ट फर्स्ट गिअरवर जोरच घेत नाही बाई. हे बघ कुथत 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 चढतंय. ऑक्सिजनची लेवल कमी आहे का काय काय समजत नाही. पण तडफडत आहे बघ, तडफडत 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 गाडी माझी चढतंय. जोरच घेत नाही बघ, स्लो झालं बघ. आता मला वाटतं खतरनाक मला ऑफ रोड चालू येईल काय तर. बाय बोललो होतं ना ऑफ रोड पॅच येईल, मला डाऊटच होतं मोठं क्रॉसिंग येईल म्हणून. थांब मी पहिला थांब जरा, मी जाते थांब 1 मिनिट थांब, मला जाऊ दे पहिलं. बाई बस पाण्यात पाय टेकू नको दे आणि पडू नको दे बस, बाकी ओके हो. ओके ऑल साईड ऑल साईड ऑल साईड ऑल साईड ऑल साईड. पडू नको पडू नको पडू नको बस, व्यवस्थित जाऊ दे बस. पडू नको. गेला पाय, गेला 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 बाई, पडू नको बस. ओके 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 बाई. निघालो या तुम्ही आता 500. मी निघालो बाई, या तुम्ही 500 या. नशीब थोडासा पाय का वेळेला गेला बस, नशीब. निघालो या 500 या. एवढी काय टफ नाही, एकदम नॉर्मल आहे. गेलो सर जी, छोटी छोटी वॉटर क्रॉसिंग चालू हो गई है. आपण थोडस भाई 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 नशीब छोटी छोटी वॉटर क्रॉसिंग चालू झालेली आहे. आणि आता वॉटर क्रॉसिंग सोडून दगडात ना मध्ये पाण्यात ना मध्ये दगडात ना. ठीक आहे छोट्या छोट्या, एवढा काय रिस्कीवाली वॉटर क्रॉसिंग आता आहे ना. पण मला डाऊटफुल आहे या पाणी बघून एवढा का रिस्कीवाली वॉटर क्रॉसिंग येणार आहे थोडीफार. जास्तीच खोल आहे रे भाई, जास्तीच खोल आहे. नशीब ठीक आहे ओके होती, माझं काय नाही. पण एवढ्या वॉटर क्रॉसिंग आता लागलं त्याच्यावरनं तर डाऊट यायला लागलाय का आता कुठली तरी रिस्कीवाली वॉटर क्रॉसिंग येऊ शकते. बघूया. आय होप फक्त पडलं नाही पाहिजे पाण्यात, बाकी काही होऊ दे. पडलं नाही पाहिजे, पडायचीच भीती आहे. बुटं भिजू दे, पॅन्ट भिजू दे, काय फरक पडत नाही. एक घे अजून एक. पण पाण्याची लेवल आता जरी थोडीशी कमी आहे, ठीक आहे. पाणी वाहतोय ना तर या साईडला इथनं पाणी एवढ्या प्रेशरने वाहतो ना का बाहेर रस्ते ब्लॉक होतात डायरेक्ट पूर्ण. सगळ्यात डेंजरवाली वॉटर क्रॉसिंग तर आता मी क्रॉस केली. कॅमेरा पण त्याच्यातच बंद पडला नेमका. तो पॅडी आणि पिंटू पाटी आहे, ही सगळ्यात डेंजर होती. माझी पूर्ण हात आणि पूर्ण शोल्डर दुखायला लागले कारण वॉटर क्रॉसिंग खूप डेंजर होती. कसा बसा तडफडत तडफडत मी पहिलाच निघून आलो. आता पॅडी होतं, पॅडी एकदम स्लो स्लो होतं. पिंटू पॅडीला बघतो, पॅडीला बघून मला वाटतं येईल. सॉलिड जम लागला खतरनाक. पॅडी येतो हळूहळू, दिसतो का तुम्हाला पॅडी? माझ्या आरामात काही घाई नाही. मुलं मोठी मोठी दगडात, लय मोठी मोठी. हात शोल्डर बिल्डर खूप दुखायला लागले.
दम निघाला भाई, दम खतरनाक दम निघाला. गाडी नशीब निघाला. आता पिंटू पेंडिंग आहे. पिंटूची लाईट तिकडे तुम्हाला दिसत असेल. आता पिंटू येईल, गाडी जाऊन पुढे थांबतोय. पिंटू येईल तर पिंटू काय स्ट्रगल करते काय माहिती, फक्त आरामात आहे. बस भाई आरामात ये रे, आरामात ये. फायनली सगळे व्यवस्थित सुखरूप आले. चलो चलो चलो, लेट्स गो लेट्स गो. आय होप आता पुढे नाही भेटली पाहिजे. हिने अक्षरशः थकवलं या वॉटर क्रॉसिंगने. चला निघूया. अरे गाडी पाठी चालली माझी. चलो 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 निघूया. आता कुठेतरी थांबायची इच्छा आहे. थंडी खूप वाढलेली आहे. पुढे कुठे कॅन्टीन भेटली तर थांबू. हां बाई या, इथंच काहीतरी हाय, या लवकर. सॉलिड थंडी आहे, खूप खतरनाक थंडी वाढली. आता संध्याकाळ झालेलं, टेम्परेचर डाऊन झालं. थांबूया इथे, या चहा घेऊ आणि मग पुढे निघू. ओके चला थांबूया इथे. रोड आता खतरनाक रिस्की झालेले आहेत. नुसते लूप्स येतात आणि दगडं बिगडं पडलेले आहेत मधील, आणि अंधारात काय रस्ता समजत नाही. हे बघा कसले मोठे मोठे लूप्स आहेत. नशीब लाईटच आहेत आमच्या गाडीला चांगलं म्हणून दिसते काहीतरी, अदरवाईज काहीच दिसलं नसतं. आणि थंडी तर एकदम खतरनाक वाढली, एकदम थंडी वाजते आणि रोड पण रिस्की झालेत. कधी एकदा तर पोचते असं झालं आम्हाला. तसं आम्हाला नुब्रा व्हॅलीमध्ये बोललाच होता एक जण की दगडं पडतात. ते बघा दगडं बघा रस्त्याच्या मध्ये पडलेत, कधी पण दगडं पडतात. आम्हाला एक जण बोलला होता नुब्रा व्हॅलीमध्येच का तुम्ही ज्या रस्त्याने जाल रात्री फक्त ट्रॅव्हल करू नका, कारण ते दगडं बिगडं पडतात. सिंगल तर जाऊच नाही, सिंगल गेला तर हे बघा कसली दगडं पडलेत रस्त्याच्या मध्ये. आणि लेफ्ट साईडला डायरेक्ट खोल दरी आहे, बघायलाच भीती वाटते. पूर्ण रस्त्याच्या मध्ये दगडं पडलेत. एक सिंगल, मी सांगेन सिंगल कोणी येऊ नका, ग्रुपनेच या बाबांवर आहे. हे बघा समोर लूप बघा कसलं मोठं आहे. डायरेक्ट आता यू टर्न आहे. नुसते लूप्स आहेत मोठे मोठे, खतरनाक वाले. या रिस्की रोडमुळे फायनली आम्ही डिसिजन घेतला, पांगांगपर्यंत नाही जाणार आहोत. रस्त्यात कुठे जर गाव भेटला तर तिथे होमस्टे घेऊन तिथे थांबू. आय होप दुर्बुक आहे पुढे, तिथे थांबू. दुर्बुकला पोचलो जातो आम्ही. इथे हॉटेल दुर्बुक म्हणून नाव आहे. रूम बघून येतो आणि इथे चेक इन करतो. तर बाजूला मोबाईल व्हॅन आहे, माझ्या गाडीची पण सर्व्हिस. ॲक्च्युली माझी पेट्रोल टँकची वाट लागली आहे, पेट्रोल टँक लीक झाली आहे माझी. ही बघा इथे रूम दाखवायला बोलवलं आहे. पेट्रोल टँक लीक झालं, पेट्रोल टँकचं काम करायला लागेल. इथंच थांबणार. बघू आता उद्या उठल्यानंतर काय करायचं ते करू. सध्या इथे रूम घेऊया. आता रूमचं कन्फर्म झालं, इथे आपण रूम घेतलेली आहे. आता गाड्या लावतो पार्किंगमध्ये. हे बघा रॉयल एनफिल्डची मोबाईल व्हॅन आहे इथे. उद्या सकाळी टँक खोलून टँकला थोडंसं पॅक करून टाकील. हलका हलका पेट्रोल लीक होतो, वास होतो भरपूर पेट्रोलचा. आता हॉटेलच्या पाठी जाऊन गाडी पार्क करतो आणि रूममध्ये जाऊन रेस्ट करतो. आय होप माझ्या गाडीचं काम इथं उद्या होईल आणि पुढे जाईल. जास्ती लांब नाही आहे इथनं पँगॉंग, 33 किलोमीटरच आहे. पण रिस्क घेण्यापेक्षा आपण थांबूया इथेच, उद्या सकाळी जाऊ. चलो पीछे पीछे. हॉटेलच्या एक्झॅक्ट पार्टी हे काय समोर आपल्या रूम आहे तो दिसतोय तो, आणि तिथेच आपण राहणार आहोत. एक्झॅक्ट आपल्या गाड्या समोर दिसतात खिडकीतनं, म्हणून पाचच्या साईडला पार्किंग केलं आहे. आणि आता इथनं गाड्या लावू आणि आपण जाऊया आतमध्ये. चलो रेस्ट घ्यायला. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट
आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.